हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. क्लॉजेसची आपण रिव्हिजन एक्सरसाइज आज चालू करणार आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला टोटल 3 रिव्हिजन एक्सरसाइजेस दिलेले आहेत. नाउन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज. यावरती जे स्पॉट द एररचे क्वेश्चन्स असतात, म्हणजे एखादा सेंटेन्स दिलेला असेल त्यात कोणता एरर आहे हे आपल्याला शोधायचं आहे. यासाठी ही रिव्हिजन एक्सरसाइज खूप युजफुल ठरणार आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे क्वेश्चन्स असतात, बऱ्याच वेळा तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये बघितलं असेल की आपल्याला आता फक्त स्पॉट द एरर असा प्रश्न विचारत नाहीत, त्याऐवजी आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट विचारतात. म्हणजे एरर कुठे आहे हे शोधा आणि तो करेक्ट पण करा, असा एक फॉर्मॅट असतो आपल्याला. त्यामुळे आजचे जे आपले क्वेश्चन्स असणार आहेत, साधारण 30-35 क्वेश्चन्स आपण एकाच वेळेस सगळे घेणार आहे. जास्त एक्सप्लेनेशन नसेल तिथे मात्र कोणत्या पार्टमध्ये काय एरर आहे आणि त्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायची हे तुम्हाला समजेल. आधीचे आपले जे काही रूल्स आपण बघितलेले आहेत ते सगळे आता आपल्याला अप्लाय करायचे आहेत. याचाच अर्थ तुमचं जे काही बेसिक थ्योरी पार्ट आहे तो सगळा वाचून झालेला असला पाहिजे आणि जो आपण अभ्यास केलेला आहे तो फक्त त्याचे रूल्स पाठ करून हे सगळं लक्षात राहणार नाही आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. ॲक्च्युअली परीक्षेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने क्वेश्चन्स सोडवायचे आणि किती फास्ट पद्धतीने तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजेत, या सगळ्याबद्दल हे डिस्कशन असणार आहे. लेक्चर अजिबात मिस करू नका, शेवटपर्यंत लेक्चर बघा, कारण वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मग अशी मी तुम्हाला सांगितलं तसं या पुस्तकामध्ये 4th चॅप्टरच्या शेवटी आपल्याला 3 रिव्हिजन एक्सरसाइजेस दिलेले आहेत. ठीक आहे, या तिन्ही रिव्हिजन एक्सरसाइजेस आपण सोडवणार आहे. आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण हे पुस्तक फक्त वाचत नाहीये किंवा यात जे काही रूल्स आहेत फक्त तेवढेच बघितले आणि पुढचा चॅप्टर सुरू केला असं मी आत्तापर्यंत कधीच केलेलं नाहीये. या सगळ्या रिव्हिजन एक्सरसाइज मुद्दामहून मी सगळ्या सॉल्व्ह करून घेत आहे. जरी तुम्हाला हे लेंदी वाटत असेल, टाइम कन्झ्युमिंग वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिकली अप्लाय करून बघत नाही, जास्तीत जास्त MCQs तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सोडवत नाही, त्याशिवाय तुम्हाला केलेला जो अभ्यास आहे तो सुद्धा लक्षात राहणार नाही. म्हणून एकही रिव्हिजन एक्सरसाइज मिस करायची नाही आहे. आणि हे आपले प्रॅक्टिस सेशन्स असतात जे फास्ट ट्रॅक पद्धतीने होतात. आज टोटल आपण अराउंड 35 क्वेश्चन्स बघणार आहे. यातला तुमचा स्कोर किती येतो हे तुम्ही गेस करा. म्हणजे काय करायचं, आपण जे काही क्वेश्चन्स बघत असतो, सुरुवातीला क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्ही त्याचा आन्सर काय असेल हे गेस करा, त्याचा आन्सर तुमच्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि जर उत्तर बरोबर आलं असेल तर तुम्हाला एक स्कोर मिळणार. अशा पद्धतीने तुम्ही ही सिरीज व्यवस्थित कंप्लीट करा. जे काही आपण रिव्हिजन एक्सरसाइजेस सोडवणार आहे ते, ही जी एक्सरसाइज ए आहे यामध्ये आपल्याला फक्त नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये आपल्याला एरर शोधायचा आहे. डायरेक्शन्स काय दिलेले आहेत, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स. आता एक गोष्ट हिंट म्हणून सांगते, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे प्रत्येकच सेंटेन्स इनकरेक्ट आहे असं नाही. त्यामध्ये जर कुठेही एरर सापडत नसेल तर आपण नो एरर सुद्धा लिहायचं आहे. व्यवस्थित ग्रॅमॅटिकली स्ट्रॉंग सगळ्या गोष्टी आता आपल्याला ॲप्लिकेशन करून बघायच्या आहेत. आता आपण डिस्कशनला सुरुवात करणार आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे हे मी डिस्कस करते. या सेंटेन्समध्ये कुठल्या पार्टमध्ये एरर आहे, कुठला शब्द इथे चुकीचा वापरला गेला आहे हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुमचं उत्तर तुम्ही लिहू शकता तुमच्या वहीमध्ये. आणि त्यानंतर जे काही एक्सप्लेनेशन असेल त्यावेळेस करेक्ट का इनकरेक्ट ते तुम्ही सेल्फ ॲनालिसिस करा. आणि जर तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झाला तर पुढे जे काही क्वेश्चन्स दिसत असतील स्क्रीनवर त्यांचे सुद्धा उत्तरं तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ओके, फर्स्ट क्वेश्चन मी सुरू करत आहे. ही बिलीव्ड दॅट ही विल टर्न आउट टू बी अ चीट. या क्वेश्चनमध्ये आपण नाउन क्लॉजबद्दल एक सेंटेन्स लिहिलेला आहे. दॅट कंजंक्शन वापरलेलं दिसतं. इथे आपण एक खूप महत्त्वाचा रूल बघणार आहे, तो म्हणजे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जर आपण पास्ट टेन्स वापरलेला असेल तर आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सुद्धा कंपल्सरी पास्ट टेन्समध्ये वाक्यरचना करायची. ओके, हा आपला खूप बेसिक आणि एकदम पहिला रूल होता ज्यावेळेस आपण नाउन क्लॉजबद्दल डिस्कशन सुरू केलं होतं तेव्हा. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला जर बिलीव्ड वापरलेलं दिसत आहे तर हे जे विल वापरलं आहे हे चुकीचं आहे. या ठिकाणी आपल्याला वुडचा वापर करावा लागेल म्हणजे ही रचना पास्टमध्ये होईल. ओके, त्यामुळे इथे जे विल वापरलेलं आहे याऐवजी वुड वापरून आपण सेंटेन्स करेक्ट करू शकतो. मी करेक्ट सेंटेन्स काय असेल ते वाचते. ही बिलीव्ड दॅट ही वुड टर्न आउट टू बी अ चीट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय ही केम इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आता हा आहे नाउन क्लॉज, बरोबर. नाउन क्लॉजमध्ये आपण ज्या वेळेस तो एखाद्या सब्जेक्ट सारखा वापरतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. या ठिकाणी हा जो नाउन क्लॉज आपण वापरलेला आहे इथे हा सब्जेक्ट म्हणून वापरलेला दिसतो आणि या क्वेश्चनमध्ये कुठल्याही पद्धतीचा एरर झालेला दिसत नाहीये. कंजंक्शन सुद्धा रिझनसाठी योग्य पद्धतीने वापरलेलं दिसतं. ठीक आहे, त्यामुळे या क्वेश्चनमध्ये नो एरर असं आपलं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, आय कॅन नॉट से दॅट
ही हॅज पास्ड. आता इथे आपण काय म्हणत आहे की मी सांगू शकत नाही, कॅन नॉट से. तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण आधीचे जे डिस्कशन्स केलेले आहेत त्यात एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून बघितलं होतं. इफची जर कंडिशन असेल तर तिथे मे बी आपल्याला एकच कंडिशन फॉलो करायला सांगितलेली असू शकते. पण जर आपल्याला असेल किंवा नसेल अशा 2 कंडिशन्स फॉलो करायच्या असतील तर आपण तिथे वेदर हे एक कंजंक्शन म्हणून वापरलेलं असतं. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही इफ किंवा वेदरचा वापर करू शकता, पण मोस्टली आपण ज्यावेळेस नाउन क्लॉज असतो तिथे वेदर सुद्धा कंजंक्शन म्हणून वापरतो. त्यामुळे ह्या सेंटेन्समध्ये दॅट वापरलेलं चुकीचं आहे. आय कॅन नॉट से, मी सांगू शकत नाही की तो पास झाला आहे का नाही. त्यामुळे 2 कंडिशन्स दाखवणं गरजेचं आहे. वेदरचा वापर करायचा आहे, दॅट कंजंक्शन चुकीचं आहे. ठीक आहे, या पार्टमध्ये एरर आहे. सो करेक्ट सेंटेन्स काय असेल? आय कॅन नॉट से वेदर ही हॅज पास्ड. नेक्स्ट क्वेश्चन, इट वॉज डिफिकल्ट टू प्रिटेंड दॅट आय एम पेनीलेस. इथे आपण एक नाउन क्लॉज वापरलेला आहे जो इथे आपल्याला एका इन्फिनिटिव्हचं ऑब्जेक्ट असल्यासारखं कार्य करताना दिसत आहे. इथे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर वॉजचा वापर झालेला आहे, म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज आहे पास्ट टेन्समध्ये. म्हणून मग हे एम जे आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरले ते चुकेल. या ठिकाणी आपल्याला आय वॉज असं वापरावं लागेल. ठीक आहे, या पार्टमध्ये एरर आहे. करेक्ट सेंटेन्स, इट वॉज डिफिकल्ट टू प्रिटेंड दॅट आय वॉज पेनीलेस. ओके, एमच्या जागी आपल्याला वॉजचा वापर करायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन, वी डिड नॉट सी दॅट मॅन इन द रूम हू वॉज स्टँडिंग इन द कॉर्नर. आता इथे आपण कंजंक्शन वापरलेलं आहे हू, हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये आपण काय करतो, जे नाउन सांगितलेलं असतं त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. आता हू हे जे कंजंक्शन आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजमधलं, हे आपण व्यक्तीसाठी वापरतो. ओके, हा एक फर्स्ट पार्ट आहे या एक्सप्लेनेशनचा. आणि सेकंड पार्ट जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे जे आपण अँटीसिडेंट वापरलेलं असतं वाक्यामध्ये त्याला जोडून हा जो काही क्लॉज आपण बनवत आहे तो बनवावा लागतो. म्हणजे आपण जर व्यक्तीबद्दल एक्सप्लेनेशन दिलेलं असेल तर त्याच्यासाठी जे ॲडजेक्टिव्ह आपण वापरत आहोत, जे काही कंजंक्शन आपण वापरत आहोत ते त्याला जोडून लगेचच आलं पाहिजे. ओके, हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या बाबतीत पण हे असंच असतं. ज्या गोष्टीला आपण क्वालिफाय करत आहोत ॲडजेक्टिव्हनी ते जवळ असले पाहिजेत. ठीक आहे, इथे बघितलं तर मॅन आणि हू यांच्यामध्ये इन द रूम ही फ्रेज वापरलेली दिसते, जी इथे चुकीची आहे. आपल्याला निश्चितच व्यक्तीबद्दल सांगायचं आहे, पण इथे इन द रूम ही जी काही फ्रेज आहे ती वाक्यरचना चुकीची ठरवते. आता आपल्याला हे सेंटेन्स करेक्ट करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एरर कुठे आहे हे समजलं. इथे ही फ्रेज वापरलेली चुकीची आहे. मॅन आणि हू हे एकमेकांच्या जवळ असलं पाहिजे. हा एरर समजला. इम्प्रूव्ह कसा करायचा, तर ही जी फ्रेज आहे ही वाक्याच्या सुरुवातीला वापरा. ठीक आहे, मग हे सेंटेन्स आपण इन द रूम वी डिड नॉट सी दॅट मॅन असं हे वाक्य बनवू शकतो. आणि मग यानंतर हूचा वापर करून पुढे जे वाक्य दिलेलं आहे ते कंटिन्यू करू शकतो. इन द रूम वी डिड नॉट सी दॅट मॅन हू वॉज स्टँडिंग इन द कॉर्नर. ओके, अशा पद्धतीने हे सेंटेन्स आपल्याला करेक्ट करता येईल. 6th क्वेश्चन, प्लीज गो अँड आस्क हिम दॅट ही इज गोइंग देअर. आता तो तिकडे चाललाय का असं विचार म्हणत आहे इथे आपण, म्हणजे आपण इथे इफचा वापर करू शकतो. बरोबर, म्हणजे इथे आपण दॅटच्या ऐवजी इफ वापरणं योग्य आहे. प्रत्येक वेळेसच दॅट कंजंक्शन वापरलं म्हणजे आपण क्लॉज तयार केला असं नसतं. वेगवेगळे कंजंक्शन्स आहेत ज्यांचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. जे काही आपले इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स असतात त्यांचा आपण कंजंक्शन म्हणून वापर करत असतो. टाइम फ्रेज दाखवणारे सुद्धा इतर काही आपले कंजंक्शन्स असतात. या सगळ्यांचा वापर वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला योग्य रीतीने करता आला पाहिजे, तरच आपली ती क्लॉजची रचना करेक्ट असते. तर इथे आपल्याला दॅट न वापरता इफ वापरले तरीही सेंटेन्स करेक्ट होईल. करेक्ट सेंटेन्स काय असेल? प्लीज गो अँड आस्क हिम इफ ही इज गोइंग देअर. म्हणजे तो तिकडे चाललाय का बघ, विचार, अशा पद्धतीने आपण बोलत आहे. नेक्स्ट सेंटेन्स, आय डिड नॉट नो दॅट व्हाय इज ही नॉट स्टेईंग देअर. या क्वेश्चनमध्ये 2 एरर आहेत. पहिला तर जो टेन्सचा एरर आहे तो डीडमध्ये आपण पास्ट टेन्स वापरलेला दिसत आहे, त्यामुळे या ठिकाणी इज वापरलं ते कम्प्लिटली चुकीचं आहे. या वाक्यात आपल्याला ही करता आहे तर सिंग्युलर पास्टमधलं जे काही हेल्पिंग वर्ब आहे वॉज तेच वापरावं लागेल. सो इथे टेन्सचा पहिला जो रूल आहे तो आपला चेक झालेला आहे, तो आपण गेस केला. आणि आता आपल्याला आणखीन एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे ती म्हणजे सेंटेन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ही जी वाक्यरचना आहे या क्लॉजमधली ती योग्य रीतीने करायची आहे. आपण आधी पण म्हटलं होतं की जो आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन वापरलेला आहे नाउन क्लॉजच्या सुरुवातीला तिथे आपल्याला कुठेही क्वेश्चन बनवायचं नाहीये, नॉर्मल वाक्यरचना ठेवायची आहे. ते जे सेंटेन्स आहेत त्याची रचना
स्ट्रक्चर आपल्याला इंटरोगेटिव्ह होऊ द्यायचं नाही. जर इथे तुम्ही बघितलं तर व्हाय इज ही म्हटलं तर हा जो क्वेश्चन आहे अशा पद्धतीने फ्रेमिंग झालेलं दिसतं. सो हे इथे आपण चुकीचं ठरवणार. याऐवजी आपल्याला इथे काय वापरावं लागेल, व्हाय ही वॉज नॉट स्टेईंग देअर. वॉज वापरायचा आहे. याच्याबद्दल आपण ऑलरेडी फर्स्ट पॉईंट बघितलेला, टेन्सचा हा रूल होता तो बघितला. आणि सेकंड रूल आहे क्लॉज बनवत असताना त्याचा आपल्याला क्वेश्चन होऊ द्यायचा नाहीये. अशा पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करू शकतो. करेक्ट सेंटेन्स आपण एकदा बघूयात. आय डिड नॉट नो दॅट व्हाय ही वॉज नॉट स्टेईंग देअर. आता जर तुम्हाला वाटलं तर व्हायच्या आधी दॅट कसं काय आलं, तर आपण एक रूल बघितला होता की असे जे काही इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत नाउन क्लॉजमध्ये त्याच्याऐवजी दॅटचा वापर होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, नो सच बॉय हू इज लिव्हिंग हिअर विल डू धिस. वाक्यात आपण काय वापरलेलं आहे, सच. आणि सच ज्या वेळेस आपण वाक्यात वापरतो त्यावेळेस आपण जे काही क्लॉज बनवलेला असतो त्याच्यासाठी ॲज कंजंक्शन वापरायचं असतं. आपण हे ऑलरेडी ॲडजेक्टिव्ह क्लॉजेसमध्ये बघितलेलं आहे. ओके, म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. सच ॲजचा आहे, त्यामुळे आपल्याला इथे हूचा वापर करायचा नाही. सो हे कंजंक्शन्स कुठे असतात त्यांच्यावरती थोडंसं फोकस केलं तर तुम्हाला लक्षात येईल आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करू शकतो सेंटेन्समध्ये, किंवा एरर कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला गेस करण्यासाठी सोपं आहे. आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी डिस्कस करत आहोत, तर एक गोष्ट थोडक्यात रिवाईज करूयात. पहिली गोष्ट, आपण जे काही क्लॉजेस बनवत असतो त्यांचा टेन्स आपल्याला योग्य रीतीने बनवता आला पाहिजे. कंजंक्शन्स योग्य रीतीने वापरले पाहिजेत. आणि जे काही क्लॉजेस आपण बनवतो तिथे डबल क्वेश्चन बनवला गेला नाही पाहिजे. म्हणजे जो काही आपण क्लॉज बनवतो तिथे आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्सची रचना करायची नाहीये, नॉर्मल वाक्यरचना असायला पाहिजे. ठीक आहे. सो या 3 बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तर तुम्हाला प्रत्येक वेळेस एरर डिटेक्शनच्या क्वेश्चनसाठी बघाव्याच लागतील. ओके, आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटसाठी सुद्धा. ठीक आहे. 9th क्वेश्चन बघूयात. यू शुड फॉलो द सेम मेथड विच ही डज. कंजंक्शन कोणतं वापरलेलं आहे आपण, विच. आणि आपल्या या वाक्यातला कीवर्ड काय आहे, द सेम. द सेम, ऑल किंवा मग सुपरलेटिव्ह डिग्री असं जर काही आपण वाक्यात वापरलं असेल तर तिथे इतर कोणतं कंजंक्शन वापरण्यापेक्षा दॅट कंजंक्शनचा वापर करायचा असतो. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. हा रूल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. द सेम, ऑल, नन, सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं एखादं सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सेसमध्ये विच ऐवजी दॅट कंजंक्शन वापरायचं आहे. विच ऐवजी म्हणजे इतर जे काही आपण प्रोनाउन्स वापरलेले असतात इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स, ते जर कंजंक्शन म्हणून वापरले तर ते चुकीचे ठरतील. त्याऐवजी फक्त दॅट वापरायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लेट अस हेल्प देम हू आर इन ग्रेटर नीड दॅन ही. इथे आता आपल्याला एक ॲडजेक्टिव्ह क्लॉज मधला जो आपण रूल बघितला होता, दोज हे आपण अँटीसिडेंट म्हणून वापरू शकतो ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या आधी. म्हणजे देम आणि दे असेल तर त्याऐवजी आपण दोज अँटीसिडेंटमध्ये वापरायचं असतं, हे बघितलेलं आपण. सो आपल्याला तो रूल इथे अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये काही करेक्शन करण्याची गरज नाहीये. देम ऐवजी दोज वापरायचे. लेट अस हेल्प दोज हू आर इन ग्रेटर नीड दॅन ही. आता इथे जर तुम्हाला वाटलं असेल हिम पाहिजे होतं तर असं अजिबात नाहीये. आपण ह्याबद्दल सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये जर कंपॅरिझन होत असेल तर जे काही केसेस असतात, सब्जेक्टिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस ज्याला आपण म्हणतो, किंवा मग ऑब्जेक्टिव्ह केस, पॉझिटिव्ह केस, जे करते आपण वापरतोय त्यांच्या केस सेम असायला पाहिजेत. ठीक आहे. त्यामुळे इथे एरर नाहीये. या ठिकाणी देमच्या ऐवजी दोज वापरायचं होतं, हा एरर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट यू डिड इट कॅन नॉट बी पार्डन्ड. तर हा आहे एक नाउन क्लॉज. आपण नाउन क्लॉजमध्ये काय बघितलेलं, जर नाउन क्लॉज जे काही आपण कंजंक्शन्स वापरून सुरुवातीला ॲज अ सब्जेक्ट वापरत असेल तर त्याऐवजी एकतर आपण इटचा वापर करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला चेक करायचं असेल की हा जर आपण नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ व्हर्ब म्हणून वापरला आहे का, तर तुम्ही त्या ठिकाणी इट वापरायचं आहे. हे आपण बघितलेलं. म्हणजे इट टाकून बघायचं की ते सेंटेन्स करेक्ट होतंय का. पण त्या वाक्यामध्ये आपल्याला परत एकदा इट वापरायचं नाहीये. त्यामुळे हे जे इट इथे वापरलंय हे चुकीचं आहे. हे आपल्याला वाक्यातून काढून टाकावं लागेल. त्याशिवाय हे वाक्य करेक्ट होणार नाही. ओके. करेक्ट सेंटेन्स काय असेल, व्हॉट यू डिड कॅन नॉट बी पार्डन्ड. ओके. आय होप तुमचे क्वेश्चन्स बरोबर येत असतील. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऑल द बुक्स व्हॉट यू बॉट आर नॉट अप टू द मार्क. ऑल द सेम मगाशी आपण बघितलं. आता इथे काय वापरलंय आपण, ऑल द. ठीक आहे. कुठल्याही नाउनसाठी आपण ऑल द जर आधी वापरला असेल तर इथे सुद्धा जे काही आपण कंजंक्शन वापरतोय इथे व्हॉट न वापरता दॅटचा वापर करायचा आहे. ओके.
खूप सिंपल रूल्स असतात. एकदा तुम्ही अभ्यासाला लागलात की तुम्हाला हे रूल्स आठवत जातात. त्यासाठी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. ओके, हा क्वेश्चन इझी होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. देअर वॉज एव्हरी रिझन टू बिलीव्ह दॅट ही हॅज चेंज्ड. इथे परत एकदा आपल्याला टेन्सचाच रूल अप्लाय करायचा आहे. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये पास्ट टेन्स आहे, तर आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सुद्धा पास्ट टेन्सच करायचा आहे. आता इथे हॅज वापरलेलं आहे म्हणजे ही प्रेझेंट परफेक्टची रचना झाली. आपल्याला इथे प्रेझेंट टेन्स ऐवजी पास्ट टेन्सचाच वापर करायचा आहे. जो दिलेला आहे तोच पास्ट परफेक्टच वापरायचा आपण. ठीक आहे, परफेक्ट टेन्स आहे तर परफेक्ट टेन्सच ठेवायचा, यात कुठलाही बदल करायचा नाहीये. मात्र हॅज ऐवजी हॅडचा वापर करावा लागेल, कारण आपण परफेक्ट पास्ट बनवणार आहे. तो हा सुद्धा आपला एक सिंपल रूल होता. एक्झाम्पल करेक्ट करून आपण वाचूयात. देअर वॉज एव्हरी रिझन टू बिलीव्ह दॅट ही हॅड चेंज्ड. नेक्स्ट क्वेश्चन, टेल मी द रिझन दॅट दे कुड नॉट मॅरी. रिझन विचारलंय, रिझन, आणि आपण रिझनसाठी कोणतं कंजंक्शन वापरतो? व्हाय. असं का झालं? आपण बघितलं होतं, एक चार्ट बघितलेला आपण, त्यामध्ये व्हाय, विच, व्हेअर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं, आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की का, कधी, कुठे अशा पद्धतीने आपण हे मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे कशासाठी काय वापरायचंय. पण या ठिकाणी रिझन आहे तर तुम्हाला वाक्याचा अर्थ समजून घेऊन मग कंजंक्शन वापरायचंय. ठीक आहे, हे आपण प्रॅक्टिकली अप्लाय करून बघत आहे, जे आधी बघितलेलं होतं ते. सो दॅट चुकीचं आहे, याऐवजी व्हाय वापरायचंय. टेल मी द रिझन व्हाय दे कुड नॉट मॅरी. ओके, आता आपला 15 क्वेश्चन चालू करत आहे आपण. यामध्ये आपल्याला काय करेक्शन्स करायचे आहेत हे बघा. सेंटेन्स वाचूयात. इट इज बेटर टू राईट विथ अ पेन हुज नीब इज स्मूथ. इथे आपण हुज कंजंक्शन वापरलेलं आहे, पण आपण कशाला क्वालिफाय करत आहोत? तर पेन या वस्तूला. आपण बघितलं होतं की जर हु, हुज, हुम आपण वापरलं असेल तर ते आपण एखाद्या व्यक्तीसाठी वापरतो, बरोबर. पेन ही एक व्यक्ती नाहीये, ही एक वस्तू आहे, आणि त्यातही ती नॉन लिव्हिंग आहे. सो आपल्याला इथे विच वापरावं लागेल. पण वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी विच ऐवजी आपण कधी कधी ऑफ विच, बाय विच अशा पद्धतीने सुद्धा काही करेक्शन्स करत असतो. इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला या गोष्टींची गरज पडते. मग वाक्य अर्थपूर्ण करायचंय, त्यामुळे पहिला जो करेक्शनचा पार्ट आहे तो म्हणजे कंजंक्शन हुज वापरलेलं आहे ते चुकीचं आहे. त्याऐवजी आपल्याला ऑफ विच वापरावा लागेल. कारण जर तुम्ही वाक्याचा अर्थ बघितला तर त्याचा अर्थ काय आहे की असा पेन ज्याची नीब स्मूथ आहे. मग आपण ज्याची नीब म्हणजे चा, ची, चे असं काही आपल्याला प्रत्यय लावायचा असेल एखाद्या नाऊनला, तर आपण तिथे ऑफ हे जे प्रिपोजिशन आहे ते वापरत असतो. त्यामुळे पहिला पार्ट जो आहे करेक्शनचा तो आहे ऑफ विच. ठीक आहे, पण हे कसं वापरायचं? तर आपल्याला काय म्हणायचंय, पेनची नीब स्मूथ आहे. मग आपल्याला इथे द नीब ऑफ विच असं हे वापरावं लागेल, कारण ते वाक्य आपल्याला अर्थपूर्ण सुद्धा बनवायचं आहे. फक्त करेक्शन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे आपण प्रिपोजिशन्स ऍड केलेले असतात त्यानंतर थोडाफार सिक्वेन्स चेंज करायला लागू शकतो. इथे नीब नंतर वापरलंय कंजंक्शनच्या नंतर, ते मात्र आपण इथे आधी वापरणार आहे. ओके, कारण आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशाबद्दल देतोय? स्मूथनेस कशाची आहे? नीबची. त्यामुळे या सिक्वेन्सनेच आपल्याला वाक्य करेक्ट करायचंय. आणखीन एक खूप महत्त्वाचा नियम आहे इथे. हे फक्त स्पॉट द एरर, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटसाठी नाही, तर तुम्हाला सेंटेन्सेस रिअरेंजमेंट किंवा पॅराजम्बलचे जे क्वेश्चन्स असतात तिथे समजा एखादं लेंदी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते जर ब्रेकडाऊन करून सांगितलं असेल तर तुम्हाला हा सुद्धा सिक्वेन्स लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रत्येक वेळेस अभ्यास करत असताना फक्त जितकं सांगितलं तेवढंच करू नका. म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे सगळे रूल्स आतापर्यंत जितके आठवतात तेवढे सगळे अप्लाय करून बघायचे, जो काही क्वेश्चन समोर आलेला असतो त्याला. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द बॉय हू यू नो इज नॉट गोईंग देअर. असा मुलगा ज्याला तू ओळखतो. आपण काय म्हणत आहे? तो मुलगा ज्याला तू ओळखतो. म्हणजे इथे आपण काय वापरायला पाहिजे? हुम. ओके, सो हे हूच्या ऐवजी हुम वापरले तर करेक्ट होईल. करेक्ट सेंटेन्स, द बॉय हुम यू नो इज नॉट गोईंग देअर. नेक्स्ट क्वेश्चन. ही गेव मी अ बुक अँड विच आय लाईक व्हेरी मच. इथे वाक्यामध्ये अँड वापरण्याची काहीच गरज नाही आहे. आपण आधीही बघितलेलं आहे, कंपाऊंड सेंटेन्सेस जे असतात यामध्ये आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो. अँड, बट असे ते कंजंक्शन्स असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे, आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सच वापरायचे आहेत. अँड हे काही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही, त्यामुळे
असा कुठलाही जर एखादा सेंटेन्सचा प्रकार आला की ज्यामध्ये तुम्हाला क्लॉजेसमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स दिलेले असतील तर ते सेंटेन्स त्या पार्टमध्ये एरर आहे हे व्यवस्थित तुम्ही लिहू शकता, कारण आपल्याला इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सच वापरायचे असतात. ठीक आहे, त्यामुळे अँड हे वाक्यातून आपल्याला काढून टाकावं लागेल. ही गेव मी अ बुक विच आय लाईक व्हेरी मच अशी सिंपल वाक्यरचना होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही टोल्ड मी दॅट ही सॉ हिज फादर लास्ट मंथ. वाक्याचा अर्थ काय आहे की त्याने मला सांगितलं त्याने त्याच्या वडिलांना मागच्या महिन्यात बघितलेलं. मग इथे ही कृती आपल्याला पूर्ण झालेली आहे सांगायचंय, म्हणून या ठिकाणी सॉ ऐवजी आपल्याला हॅड सीनचा वापर करावा लागेल, कारण हे वाक्य आपल्याला पूर्ण कृती झालेली आहे हे मला तो आत्ता सांगतोय असं एक सेंटेन्स सिक्वेन्सिंग जे असतं ते आपल्याला करावं लागेल. त्यामुळे या पद्धतीचा एरर इथे झालेला आहे. 18th क्वेश्चनमध्ये आपल्याला सिंपल पास्टच्या ऐवजी परफेक्ट पास्ट वापरायचं आहे. करेक्ट सेंटेन्स कसं असेल, ही टोल्ड मी दॅट ही हॅड सीन हिज फादर लास्ट मंथ. ओके, हॅडचा वापर करायचा आहे, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आय डाऊट दॅट यू कॅन पास द एक्झामिनेशन. तू पास होऊ शकतो का अशी मला शंका वाटते. मला शंका वाटते पण कशाची, तू पास होशील का या गोष्टीची. म्हणजे आपण इथे एकच कंडिशन दाखवतोय, असं होईल का, होईल का नाही म्हटलं तर आपण वेदरचा वापर करणार, पण जर होईल का वाटत असेल तर आपण इफ हे कंजंक्शन म्हणून वापरणार. दॅट प्रत्येक वेळेस क्लॉजमध्ये कंजंक्शन म्हणून वापरण्याची गरज नसते. सो इथे इफ वापरायचं आहे दॅटच्या ऐवजी. आय डाऊट इफ यू कॅन पास द एक्झामिनेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आय कॅन नॉट से ॲज टू व्हाय ही वॉज अनॉइड. ओके, इथे ॲज टू वापरण्याची गरज अजिबातच नाही आहे. व्हाय हे कंजंक्शन वापरून सुद्धा वाक्य बरोबर होत आहे. आय कॅन नॉट से, मी काय सांगू शकत नाही, तो कशामुळे त्रासलेला होता. ओके, सो इथे आपण रिझन सांगण्यासाठी व्हाय हे कंजंक्शन वापरलेलं आहे. ॲज टूची इथे गरज नाही आहे. आपण हे काढलं तर वाक्य करेक्ट होईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मॅन इज द ओनली ॲनिमल विच कॅन लाफ. द ओनली, द ओनली, द सेम, ऑल द, सुपरलेटिव्ह डिग्री या सगळ्यांमध्ये आपण कोणतं कंजंक्शन वापरतो, दॅट. त्यामुळे इथे विचचा वापर करायचा नाही. मॅन इज द ओनली ॲनिमल दॅट कॅन लाफ हे करेक्ट सेंटेन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द टीचर हू मेट अस ही टीचेस अस हिंदी. ओके, आता आपण काय म्हणत आहे की ते शिक्षक भेटले जे आम्हाला हिंदी शिकवायचे. आता मराठीमध्ये आपण शिक्षकांना तो वगैरे म्हणत नाही, आपण तिथे ते असंच एक प्रोनाउन वापरलेलं असतं. याचा अर्थ अनेक वचन नाही आहे, ते आपण एक रिस्पेक्टफुली बोललेलं असतो. मात्र इंग्लिशमध्ये ही शी वगैरे असेच प्रोनाउन्स वापरलेले असतात. सो वाक्याचा अर्थ समजून घ्या. आपल्याला काय म्हणायचं आहे की ते शिक्षक आहेत जे आम्हाला हिंदी शिकवतात. मग आपण हा जो क्लॉज बनवलेला आहे हा कोणासाठी बनवला आहे, या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी. हे जे टीचर आहेत यांना क्वालिफाय करण्यासाठी. त्यामुळे या ठिकाणी आपण परत एकदा त्यांच्याबद्दल उल्लेख करण्याची गरज नाही. द टीचर हू मेट अस, ते शिक्षक जे आम्हाला भेटले आम्हाला हिंदी शिकवतात. ठीक आहे, त्यामुळे हे जे वाक्य आहे हे ही हा शब्द न वापरता सुद्धा करेक्ट असेल. ओके, सो आपल्याला हा शब्द काढून टाकायचा आहे. करेक्ट सेंटेन्स काय असेल, द टीचर हू मेट अस टीचेस अस हिंदी. नेक्स्ट क्वेश्चन. प्लीज फाइंड आउट दॅट व्हॉट ही हॅज डन. या वाक्यामध्ये आपण इथे डबल कंजंक्शन वापरलेलं दिसतं. आपण जर म्हटलं की शोधून काढा व्हॉट ही हॅज डन तर ते सुद्धा बरोबर आहे. ओके, त्यामुळे या ठिकाणी दॅट वापरण्याची गरज नाही, हे आपल्याला ड्रॉप करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इट वॉज नो यूज बिलिव्हिंग दॅट ही इज ऑनेस्ट. परत एकदा टेन्सचा तोच रूल रिपीट होत आहे बघा तुम्ही. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये पास्ट टेन्स आहे तर आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये सुद्धा पास्ट टेन्स वापरायचा आहे. इज ऐवजी आपण वॉज वापरलं तर सेंटेन्स करेक्ट होईल. इट वॉज नो यूज बिलिव्हिंग दॅट ही वॉज ऑनेस्ट असं हे करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. शी गेव द रिझन दॅट शी वॉज इल. आता इथे कंजंक्शनवरती फोकस करा व्यवस्थित आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्याचा अर्थ समजून घ्या. या वाक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे की तिने आजारी असण्याचं कारण दिलं. म्हणजे तिने काय कारण दिलं तर ती आजारी होती. त्यामुळे शी वॉज इल, ती आजारी होती हे कारण आहे. ओके, जर काही विद्यार्थ्यांना वाटलं असेल जे गेस करून ठेवत आहेत आन्सर काय असेल, अशा विद्यार्थ्यांनी दॅट ऐवजी व्हाय वापरायचंय, कारण रिझन आहे असं जर गेस केलं असेल तर ते चुकलेलं आहे. जर तुम्ही असं हे वापरलं तर वाक्याचा अर्थ काय होतोय बघा. शी गेव द रिझन व्हाय शी वॉज इल, म्हणजे त्याचा अर्थ काय होईल की ती आजारी का होती याचं कारण दिलं गेलं.
पण वाक्य हे आता आपण जे काही वाचत आहोत, शी गेव द रिझन दॅट शी वॉज इल, हे बरोबर आहे. आपल्याला असं सांगायचं आहे की तिने आजारी असण्याचं कारण दिलं. का आजारी होती हे एक्सप्लेन केलेलं नाही. समजून घ्या व्यवस्थित. तुम्हाला आपण कशा पद्धतीने रचना करत असताना अर्थसुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. बरेच विद्यार्थी फक्त ट्रिक्सच्या मागे लागतात आणि दॅट कंजंक्शन आलंय म्हणजे हा नाऊन क्लॉज आहे, व्हाय कंजंक्शन आलंय, व्हॉट कंजंक्शन आहे, तर तुम्ही इथे नाऊनच्या आधी आलं, नाऊनच्या नंतर आलं तर तो कुठला क्लॉज आहे, असे वेगवेगळे ट्रिक्स बनवतात आणि त्याबद्दल काही चुकीचं नाहीये. पण तुम्हाला बेसिक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मी आतापर्यंत माझ्या सुरुवातीपासूनच्या सगळ्या लेक्चर्समध्ये हीच गोष्ट सांगते की तुम्ही ट्रिक्स बनवा. ठीक आहे, माझा ट्रिक्सला विरोध नाहीये, मात्र कधी ज्यावेळेस तुमचं बेसिक एकदम पक्का असेल. वाक्य वाचावं पण लागतं. म्हणजे आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहोत, आपण अधिकारी बनायला जात आहोत, आपण काहीतरी चांगल्या गोष्टी करणार आहे, बरोबर. इतकं तरी ग्रास्पिंग अंडरस्टँडिंग आपल्याला बेसिक असायला पाहिजे. इंग्लिश विषय आम्हाला समजत नाही, भाषा अवघड आहे, म्हणून फक्त ट्रिक्सच्या मागे लागून चुकीची उत्तरं लिहू नका. कारण आता जर तुम्ही बघितलं असेल, आता आपले जे काही रिझल्ट्स आलेले आहेत 2022चे वगैरे, यात ऑब्जेक्टिव्ह जे काही क्वेश्चन्स आहेत लँग्वेजेसचे, यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेला दिसतो. त्यामुळे हे जे पेपर्स आहेत हे तुमचे स्कोरिंग असतील आणि पोस्ट डिसाईड करण्यासाठी खूप छान पद्धतीने तुम्हाला या सगळ्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे खूप एक्सप्लेनेशन केलेलं आहे मी, अजिबात विषयांतर केलेलं नाही आहे. कारण अर्थ समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं मला एक ऑनेस्टली गोष्ट सांगायची आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की आम्हाला इंग्लिश वाचल्यावर वाक्य समजत असतं, तर आम्ही ट्रिक्स कशाला बनवल्या असत्या. पण असं नाही आहे. तुम्हाला अर्थसुद्धा समजून घेण्या इतकं अंडरस्टँडिंग डेव्हलप करावं लागेल. परीक्षेपर्यंत तुम्ही या गोष्टींवरती काम करा. मेहनत केली, प्रयत्न केले तर सगळ्या गोष्टी शक्य असतात. ओके, सो या वाक्यामध्ये कुठेही एरर झालेला नाही आहे. इथे आपण आपला आन्सर नो एरर म्हणून लिहितोय. पण जर काही विद्यार्थ्यांनी इथे व्हाय लिहिलं असेल तुमचं उत्तर म्हणून, तर अशा पद्धतीची मिस्टेक करू नका. ठीक आहे, आपण इनफ एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे या क्वेश्चनबद्दल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आय आस्क्ड हिम व्हेअर ही वॉज गोईंग अँड ही कुड गिव्ह मी अ लिफ्ट टू कॉलेज. वाक्याचा अर्थ काय आहे की मी त्याला विचारलं की तो कुठे चाललाय आणि तो मला लिफ्ट देऊ शकतो का. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर आपण दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस वापरतोय. म्हणजे आपण सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये दोन वापरलेले आहेत. त्यातला एकाचा अर्थ काय आहे की तो कुठे चाललाय हे विचारलं आणि नंतर तो मला लिफ्ट देईल का. इथे सुद्धा आपण कंडिशन बद्दलच बोलत आहे, म्हणजे असं होईल का याबद्दल आहे आणि एकच कंडिशन वापरलेली दिसते. एक ट्रिक सांगते आता तुम्हाला मी. कॅन किंवा कुडचे सेंटेन्सेस असतात तिथे तुम्ही इफचा वापर करू शकता जर आपल्याला असं असेल का, म्हणजे जर तुम्हाला शक्यता विचारायची असेल, डाऊट किंवा असं काही होऊ शकतं का, असं कंडिशन सारखं तुम्ही विचारत असाल तर आपण जे इफ किंवा वेदर वापरतो यापैकी तुम्ही इफ वापरू शकता कॅन किंवा कुड असेल तर. आणि दोन शक्यता विचारायच्या असतील म्हणजे आहे का नाही, असेल का नसेल, होईल की नाही, म्हणजे असं तुम्हाला दोन्हीबद्दल विचारायचं असेल तर तुम्ही शक्यतो वेदरचा वापर केला तर ते जास्त मिनिंगफुल ठरेल. ओके, या ठिकाणी अँड ऐवजी आपण इफ वापरले तर सेंटेन्स करेक्ट होणार आहे. करेक्ट सेंटेन्स असेल आय आस्क्ड हिम वेअर ही वॉज गोईंग इफ ही कुड गिव्ह मी अ लिफ्ट टू कॉलेज. म्हणजे तो कुठे चाललाय आणि तो मला लिफ्ट देऊ शकतो का, असे हे दोन प्रश्न आपण, दोन सबऑर्डिनेट क्लॉजेस आपण एका वाक्यात वापरलेले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. दोज हू हॅव कॉमन सेन्स शुड रिअलाइज व्हॉट इज लाईफ. आता इथे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर व्हॉट इज लाईफ म्हटलं तर हा एक क्वेश्चन होतोय, म्हणजे लाईफ काय आहे असं विचारल्यासारखं. पण आपल्याला हे क्वेश्चन नाही होऊ द्यायचं आहे. असं रिअलाइज करा की आयुष्य कसं आहे किंवा काय आहे. म्हणजे इथे आपल्याला ही वाक्यरचना व्हॉट इज लाईफच्या ऐवजी व्हॉट लाईफ इज अशी म्हणून कंप्लीट करावी लागेल. ओके, पंक्च्युएशनचं पार्ट नाही आहे इथे, मला त्याच्याबद्दल नाही सांगायचं आहे. मात्र आपण जो हा कंजंक्शन वापरलेला आहे त्यानंतरचा पार्ट क्वेश्चन फ्रेम न होता नॉर्मल वाक्य झालं पाहिजे. त्यामुळे हा WH टाईप क्वेश्चन बनवायचा नाही आपल्याला. इंटरोगेटिव्ह ऐवजी असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं होतं. दोज हू हॅव कॉमन सेन्स शुड रिअलाइज व्हॉट लाईफ इज, असं हे करेक्ट सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन. ही वॉज टॉकिंग ऑफ द वुमन हू ही टोल्ड ही मेट इन अमेरिका. आपल्याला काय म्हणायचं आहे की तो त्या महिलेबद्दल बोलत होता जिला तो अमेरिकेत भेटला. त्यामुळे इथे आपण हू ऐवजी काय वापरावं लागेल, हुम. मगाशी आपण ज्याला त्याला अशा पद्धतीचं जे सेंटेन्स बघितलं होतं इथे सुद्धा तोच रूल अप्लाय होत आहे. मी तिला भेटलो जी मला अमेरिकेत भेटली होती. म्हणजे इथे ला प्रत्यय जिथे आलेला असतो मराठी शब्दांच्या शेवटी तिथे आपल्याला हुमचा वापर करायचा आहे आणि जर चा ची चे आलं तर तिथे हुजचा वापर करायचा. ओके, सो आय थिंक हे आपलं एवढं एक्सप्लेनेशन इनफ आहे. हू ऐवजी हुमचा वापर करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही ऑलवेज टेल्स मी दॅट इफ आय वर्क हार्ड आय विल पास.
ओके, याचा आन्सर काय आहे ते मी सांगते तुम्हाला. या क्वेश्चनमध्ये कोणताही एरर नाही, काहीच एरर नाही आहे. दॅट आणि इफ जवळजवळ आलेलं आहे, म्हणजे हे दोन कंजंक्शन्स जवळ वापरले तर चुकलं का असं अजिबात वाटून घ्यायची गरज नाही. वाक्य कसं आहे ते बघा. ही ऑलवेज टेल्स मी, तो मला नेहमी सांगतो की जर मी परिश्रम केले तर मी पास होईन. मेन आपला क्लॉज चालू झालेला आहे दॅट पासून, आणि त्यानंतरचे हे जे सेंटेन्स आहे हे एका कंडिशनल सेंटेन्स सारखं वाटतं. इथे दोन्हीकडे दोन्ही गोष्टी करेक्ट आहेत, यामध्ये काही मिस्टेक झालेली नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक नाउन क्लॉजचा प्रकार आहे जो इथे ऑब्जेक्टचं कार्य करत आहे. ठीक आहे, तो मला काय सांगतो, तो मला असं सांगतो की मी जर परिश्रम केले तर मी पास होईन. त्यामुळे इथे एरर तर नाहीये. दोन्ही ठिकाणी आपण हे जे दोन्ही कंजंक्शन्स वापरलेले आहेत हे अर्थपूर्ण आहेत. असं नाहीये की आपण डबल कंजंक्शन वापरलेले आहेत म्हणून ते चुकले. म्हणजे परत एकदा इथे हेच प्रूव्ह होत आहे की आपल्याला फक्त ट्रिक्सच्या मागे न लागता मिनिंग वाईज सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे का नाही ते बघावंच लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. माय फ्रेंड केम टू सी मी हू वॉज माय क्लासमेट इन स्कूल. मग अशी आपण जो रूल बघितला होता, अँटीसिडेंट आणि जे आपण क्लॉजेस बनवलेले असतात ते आपण जवळजवळ वापरायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे हूनी आपण जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज चालू केलेला आहे हा कोणाबद्दल एक्सप्लेन करतो ते इथे जवळ असलं पाहिजे. नाउन किंवा प्रोनाउन, ज्या कोणाबद्दल आपण क्वालिफाय करत आहोत, ज्याच्यासाठी आपण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवलेला आहे तो जवळ असला पाहिजे. त्यांची प्लेसमेंट एकामेकांच्या जवळ असली पाहिजे, तरच ते अर्थपूर्ण वाक्य असतं. आत्ता हे जे दिलेलं वाक्य आहे याचा अर्थ कसा होतो बघा. माझा मित्र मला भेटायला आलेला, मला जो मी माझा क्लासमेट होता, असं वाक्य हे काहीतरी अगदी मिनिंगलेस असणार आहे. त्यामुळे आपल्याला हे जे पूर्ण आपण क्लॉज बनवलेला आहे हा अख्खा क्लॉज कोणाबद्दल एक्सप्लेन करतोय त्या अँटीसिडेंट सोबत वापरायचं आहे. या ठिकाणी आपण माय फ्रेंड, तो माझा क्लासमेट होता, तो माझा मित्र असं आपण सांगतोय, म्हणून हा जो अख्खा क्लॉज आहे हा आपण माय फ्रेंडच्या नंतर वापरायचा. करेक्ट सेंटेन्स काय असेल ते व्यवस्थित बघा. माय फ्रेंड हू वॉज माय क्लासमेट इन स्कूल केम टू सी मी. म्हणजे माझा मित्र जो माझा वर्गमित्र होता तो मला भेटायला आला. अशा पद्धतीने हे करेक्ट सेंटेन्स असेल, अर्थपूर्ण सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट यू से अँड व्हॉट यू डू इज नॉट टॉलरेबल. जर वाक्यामध्ये ऑर वापरलं असतं तर आपण सिंग्युलर हेल्पिंग व्हर्ब वापरतो, पण जर वाक्यामध्ये आपण अँड वापरलं असेल तर आपण प्लुरल व्हर्ब वापरतो. कारण ऑर मध्ये आपण आधी हे बघितलं आहे की अथवा किंवा मग किंवा, म्हणजे इथे आपण दोघातलं एकाचं सिलेक्शन करतो म्हणून सिंग्युलर व्हर्ब येणार. मात्र अँड मध्ये आपण दोन्ही गोष्टी एकत्रित कन्सिडर करतो म्हणून तेथे प्लुरल व्हर्ब वापरायचे असतात. इज ऐवजी आर वापरावं लागेल. व्हॉट यू से अँड व्हॉट यू डू आर नॉट टॉलरेबल. दोन्हीही गोष्टी टॉलरेबल नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन. आय आस्क्ड हिम दॅट इफ ही वॉज स्टील लिव्हिंग इन दिल्ली. आता या वाक्यामध्ये बघा, मी त्याला विचारलं की तो अजूनही दिल्लीत राहतो का. म्हणजे इथे मी एकच कंडिशन विचारलेली आहे, असं आहे का. आहे का असं म्हणत असताना आपण या ठिकाणी इफचा वापर करतो, बरोबर. मगाशी आपण जे सेंटेन्स बघितलं होतं ते ऑब्जेक्टचं कार्य करत होतं, मात्र इथे आपल्याला जे काही आपण क्लॉज बनवलेला आहे हा इफ वापरून वाक्य अर्थपूर्ण बनवणारा दिसतो. मी त्याला विचारलं की तो दिल्लीत राहतो का, त्यामुळे इथे आपण इफ वापरणं योग्य आहे, दॅट वापरायचं नाहीये. डबल कंजंक्शन वापरलं गेलं हे इथे अप्लाय होतंय. मगाचा जो आपला सेंटेन्स हे बघा, मगाशी आपण जो क्वेश्चन बघितलेलं 29, इथे हे जे वापरलं याचा अर्थ पूर्णपणे वेगळा होता म्हणून इथे कोणताही एरर नव्हता. दॅट आणि इफ एकत्र वापरलेलं योग्य होतं. मात्र आता आपण जो क्वेश्चन बघतोय 32nd क्वेश्चन, इथे दॅट इफचा जो वापर झालेला आहे हा योग्य नाहीये. वाक्याचा अर्थ चुकीचा ठरतो, त्यामुळे आपल्याला तो तिथे राहतोय का अजून पण हे विचारायचंय. सो इथे इफ आपण विचारलं तरीही योग्य असेल. ठीक आहे, सो आपण फक्त इफ कंजंक्शन वापरलं तर आपलं वाक्य अर्थपूर्ण होतो. हा क्लॉज आपला कंप्लीट होत आहे. करेक्ट सेंटेन्स काय असेल बघा. आय आस्क्ड हिम इफ ही वॉज स्टील लिव्हिंग इन दिल्ली. बाकी तर इथे आस्क्ड आणि वॉज दोन्ही वापरलेला आहे, सो हा सुद्धा रूल इथे परफेक्ट अप्लाय केलेला दिसत आहे. यात कुठलाही एरर नाहीये. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे तर इथे जे कंजंक्शन्स वापरलेत यातला दॅट पार्ट चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय प्रॉब्लेम इज द सेम दॅट युअर्स. आपण आधी एक रूल बघितला होता, द सेम असं जर आपण वाक्यात वापरला असेल तर
तिथे आपण एकतर दॅट कंजंक्शन वापरू शकतो किंवा ॲज कंजंक्शन वापरू शकतो. हा रूल खूप महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणू शकता तुम्ही. यावरती आपल्याला जर क्वेश्चन्स आले तर ते कन्फ्युजिंग असतात. दॅट आणि ॲजचे जे कंजंक्शन म्हणून वापरलेल्या गोष्टी आहेत याबद्दल एकदा रिव्हिजन करा. आधीच्या लेक्चर्समध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत आपण, एकदा ते लेक्चर व्यवस्थित बघा. आत्ता आपण या एक्सप्लेनेशनसाठी थोडक्यात काय आहे तो रूल बघूयात. द सेम आपण वाक्यात वापरला असेल पण त्यानंतर कोणतंही नाऊन नसेल तर आपण अशा ठिकाणी ॲजचा वापर करायचा आहे. जर इथे द सेम नंतर काहीतरी नाऊन दिलं असतं तर दॅट वापरणं योग्य होतं. ठीक आहे. सो 2 कंडिशन असतात, एक तर नाऊन दिलेलं नसेल किंवा व्हर्ब जे आहे हे अनएक्सप्रेस्ड असेल. अशा 2 कंडिशन्समध्ये आपण द सेम नंतर ॲजचा वापर करत असतो. आता सध्या पहिली कंडिशन फुलफिल होत आहे. करेक्शन काय असेल? माय प्रॉब्लेम इज द सेम ॲज युअर्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, दे डू नॉट नो एनिथिंग व्हॉट वी नो. आता पहिली गोष्ट, इथे आपण डू नॉट वापरला आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून वाक्यामध्ये एनीचा वापर झाला आहे. हा एक एक्स्ट्रा रूल आहे, लक्षात ठेवा. निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण एनी वापरत असतो. आणि आपण मगाशी सुद्धा डिस्कस केलं, द सेम, ऑल द सेम, ऑल द किंवा मग सुपरलेटिव्ह डिग्री असे वेगवेगळे जे काही आपले क्रायटेरिया आहेत ते असेल तर आपण वाक्यामध्ये दॅटचा वापर करतो. त्यातलं एक आहे एनी. म्हणजे एनी वापरले म्हणून आपण इथे या ठिकाणी दॅटचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला हे आहे तेच कंजंक्शन कायम ठेवून वाक्य करायचं असेल, करेक्ट करायचं असेल तर या ठिकाणी एनिथिंग हा शब्द काढला तरीही वाक्य अर्थपूर्ण राहील. 2 करेक्शन्स करू शकता तुम्ही. म्हणजे जर कोणी एनिथिंग काढून टाका असं जर तुम्ही आन्सर म्हणून लिहिलं असेल तर ते पण बरोबर असेल. पण जर आपल्याला वाक्यात एनिथिंग वापरायचंच असेल तर व्हॉट ऐवजी दॅट वापरावा लागेल. ओके. पहिला नियम आपला काय आहे? एनी वापरलंय वाक्यामध्ये म्हणून कंजंक्शन दॅट वापरा किंवा मग एनिथिंग जे आहे वाक्यामधलं ते काढून टाका. ठीक आहे. असे दोन्हीही आपण इथे करेक्शन्स करू शकतो. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये असे जर ऑप्शन्स आले तर तुम्हाला थोडंफार लक्षात राहावं म्हणून आपण डिटेलमध्ये ही गोष्ट बघितलेली आहे. इम्प्रूव्हमेंटचे जे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा जास्तीत जास्त सोडवण्याची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा लास्ट क्वेश्चन आहे या एक्सरसाइजमधला. ठीक आहे. द टीचर टोल्ड द स्टुडंट्स दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता या सेंटेन्समध्ये काहीही एरर नाही कारण हे आहे युनिव्हर्सल ट्रूथचं वाक्य. टोल्ड वापरलंय, पास्ट टेन्स आहे, मग इथे आपल्याला पास्ट टेन्सच वापरायचं आहे का? तर अजिबात नाही. आपण आधी सुद्धा बघितलेलं प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल आणि सबऑर्डिनेट क्लॉजमधलं जे सेंटेन्स आहे हे आपल्याला युनिव्हर्सल ट्रूथ सांगत असेल तर असं सेंटेन्स आपण टेन्स वाईज करेक्ट करण्याची गरज नसते, ते ॲज इट इज राहील. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हे एक वैश्विक सत्य आहे. त्यामुळे या गोष्टीला आपल्याला वॉज वापरून करेक्ट करण्याची गरज नाही. या सेंटेन्समध्ये कोणताही एरर नाही. ठीक आहे. सेंटेन्स इज करेक्ट. आय होप तुम्हाला नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दल बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. आधी आपण डिस्कशन्स केलेले आहेत, त्या गोष्टींची रिव्हिजन झाली असेल. अशाच पद्धतीने आपण ॲडव्हर्ब क्लॉजेसवरची सुद्धा एक एक्सरसाइज सॉल्व्ह करूया जी फक्त ॲडव्हर्ब क्लॉजेसबद्दल आहे, कारण ॲडव्हर्ब क्लॉजेसचे 9 टाईप्स आपण बघितले होते. त्यानंतर एक मिसलेनियस एक्सरसाइज सोडवूयात. आतापर्यंत आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो आपला पक्काच झाला पाहिजे म्हणून यातली कुठलीही रिव्हिजन एक्सरसाइज आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये स्किप केलेली नाही. त्यामुळे आपण जेवढे एफर्ट्स घेणार आहे त्याचं यश आपल्याला नक्कीच मिळेल. प्रयत्न करत राहा, रिव्हिजन जास्तीत जास्त करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.